योगेश कदम यांनी दिलेली आहे. अटी न ठेवता अजित पवारांनी भाजपला सीएम पदासाठी पाठिंबा द्यायला नव्हता, तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता, असं देखील योगेश कदम बोललेले आहेत. साम टीव्हीशी संवाद साधताना महत्त्वाचं विधान योगेश कदम यांनी केलंय. आज माजी मंत्री रामदास कदम स्वतः बोललेले आहेत की आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अजित पवारांच्या महायुतीत येण्यामुळे. त्याबद्दल नाही, राष्ट्रवादी पक्षाने हा निकाल लागल्याच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने जी भूमिका मांडली त्यांनी थेट डायरेक्ट फडणवीस साहेबांना किंवा बीजेपीला त्यांनी मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी त्याला सपोर्ट केला, कुठलीही चर्चा न करता. खरं तर तिन्ही पक्षांनी तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय देणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही अटीशर्ती न ठेवता जसं शरद पवार साहेबांनी 2014ला बिनशर्त पाठिंबा हा भाजपला दिला होता, तसाच पाठिंबा मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादांनी इथे दिल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. शेवटी प्रेशर कमी झालं. शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणामध्ये तुम्ही जेवढं प्रेशर तयार करता तेवढं तुम्हाला तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. ते प्रेशर कमी आमचं केल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि म्हणून कदाचित आज मुख्यमंत्रीपद आमच्याकडनं जाऊ शकतं. ही शेवटी राजकीय खेळी आहे, आम्ही त्याला राजकारण म्हणून पाहतो. पण तो निर्णय झाल्याच्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आमच्या मनामध्ये राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये नसेल.